राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या उन्हाचा कडाका आणि उकाड्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत। दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे सर्वांचंच लक्ष आता मान्सूनकडे लागले आहे। मात्र याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत एक महत्त्वाची आणि काहीशी चिंता वाढवणारी अपडेट दिली आहे। यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। साधारणपणे दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो। यावर्षी मात्र तो 26 मे रोजीच केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज सुरुवातीला हवामान विभागाने वर्तवला होता। पण गेल्या आठवडाभरापासून मान्सून श्रीलंकेच्या आसपासच रेंगाळलेला असून त्याची पुढील वाटचाल मंदावलेली दिसत आहे। IMDच्या ताज्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सूनचे अधिकृत आगमन 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही होऊ शकते। 28 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या हवामान नकाशामध्येही मान्सूनची प्रगती अत्यंत संथ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। दरम्यान केरळमध्ये मान्सून उशिरा पोहोचल्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात आणि मुंबईत मान्सून 10 ते 15 जून दरम्यान दाखल होऊ शकतो। त्यामुळे आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांचीही प्रतीक्षा आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे।